भारतीय नियंत्रण रेषेवर पाकिस्तानची आगळीक अजूनही सुरू आहे। कंबरडा मोडलेला आहे देशाचं, मात्र त्यांची आगळीक सुरूच आहे। एलओसीवर पाकिस्तानी सैन्याकडून अंधाधुंद गोळीबार केला जातोय। पाकड्यांच्या गोळीबारात 3 निष्पाप नागरिक ठार झालेले आहेत अशी माहिती समोर येते। आपल्यासोबत सतीश ढगे सर जोडले गेलेले आहेत, आपण त्यांच्याकडे जाऊया। सतीश ढगे सर, याच विषयी आपण बोलत होतो। भारताने एवढा स्ट्राईक केला, आता कंबरडा मोडलेला आहे, F-16 सारखं त्यांचं विमान पाडलेलं आहे। असं सगळं असताना पाकिस्तानच्या कुरापती काही थांबत नाहीत। आपण म्हणतो कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडंच, तसंच काहीसं सुरू आहे। अजूनही लाईन ऑफ कंट्रोलवर त्यांच्याकडून अंधाधुंद गोळीबार केला जातोय। काय नेमकं पाकिस्तानच्या डोक्यात सुरू आहे का? मग इतका बिथरलाय पाकिस्तान की काय करायचं ते कळत नाहीये। सतीश ढगे सरांचा आवाज आपल्यापर्यंत काही कारणास्तव पोहोचू शकत नाहीये, मात्र ही सगळी परिस्थिती आपण पाहतोय। आपण म्हणतो कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडंच, आणि तशीच परिस्थिती ही म्हण अगदी तंतोतंत लागू होते कोणाला तर पाकिस्तानला, पाकड्यांना, त्या दहशतवाद्यांना ही म्हण तंतोतंत लागू होते। कारण पाकिस्तानच्या सैन्याकडून आता सुद्धा लाईन ऑफ कंट्रोलवर, नियंत्रण रेषेवर, एलओसीवर अंधाधुंद गोळीबार सुरू आहे, आणि त्याच्यामध्ये 3 निष्पापांचा बळी गेलेला आहे। 3 निष्पाप नागरिक ठार झालेले आहेत। रात्री 1:30 वाजता भारतानं स्ट्राईक केलाय, 9 दहशतवादी तळ उद्ध्वस्त केलेत, आणि हे सगळं सुरू असताना सुद्धा पाकिस्तानकडून मात्र अजूनही कुरापती सुरू आहेत, अजूनही सीजफायरचं उल्लंघन सुरूच आहे। तर सिंदूर ऑपरेशन मध्ये नेमकी कोणती अस्त्र वापरण्यात आली होती, आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया। नेमके कोणते वेपन्स, नेमकी कोणती अस्त्र भारतानं वापरलेली होती? राफेल हे भारताचं लढाऊ विमान, तर स्कॅल्प क्रूज मिसाईल वापरण्यात आलं सिंदूर ऑपरेशन मध्ये। हॅमर बॉम्बचा वापर सुद्धा करण्यात आला। ही अस्त्र आहेत जी भारतानं सिंदूर ऑपरेशन मध्ये वापरलेली होती। तर आताच्या क्षणाला बहावलपूर हॉस्पिटल बाहेर पाकिस्तानी नागरिकांची मोठी गर्दी झालेली आहे। तर भारताच्या हल्ल्यानंतर जखमींना भेटण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली। भारतानं 9 ठिकाणांवर हल्ला केलाय, त्यापैकी एक बहावलपूर सुद्धा आहे, आणि त्या बहावलपूरच्या हॉस्पिटल बाहेर पाकिस्तानी नागरिकांची मोठी गर्दी झालेली आहे। आपण ही दृश्य सुद्धा पाहू शकतोय। अँब्युलन्स दिसते, अँब्युलन्सचा सायरन वाजतोय, नागरिकांची मोठी गर्दी झालेली आहे। हॉस्पिटलच्या बाहेरची दृश्य कुठली आहेत? ही दृश्य तर पाकिस्तानच्या बहावलपूरमधली, बहावलपूरच्या हॉस्पिटल बाहेर पाकिस्तानी नागरिकांची मोठी गर्दी झालेली आहे। जखमींना भेटण्यासाठी म्हणून नागरिकांनी मोठी गर्दी केली। भारताच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानमधील विमानतळ बंद ठेवण्यात येत आहेत। भारताच्या हल्ल्याच्या भीतीनं ही विमानतळ बंद ठेवण्यात आले। लाहोर, सियालकोट ही विमानतळ बंद करण्यात आलेली आहेत, तसे आदेश जारी करण्यात आलेले आहेत। पुढील 24 तासासाठी विमानतळ बंद राहतील असे आदेश पाकिस्तानकडून जारी करण्यात आले। आणि या सगळ्या संदर्भात, भारताच्या ऑपरेशन सिंदूर संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आंतरराष्ट्रीय विषयांचे अभ्यासक शैलेंद्र देवळाणकर सर जोडले गेलेले आहेत। शैलेंद्र देवळाणकर सर, रात्री 1:30 वाजता भारतानं स्ट्राईक केलेला आहे। प्रत्येक भारतीयाला आनंद वाटावा, प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावा अशी बाब आहे, मात्र आता याचे आंतरराष्ट्रीय स्तरावर कसे पडसाद उमटू शकतात? डोनाल्ड ट्रम्प यांची तात्काळ प्रतिक्रिया सुद्धा समोर आलेली आहे। काय नेमकं तुम्हाला आता भविष्यातलं आंतरराष्ट्रीय पातळीवरचं चित्र दिसतंय? मला असं वाटतं की आपण ज्या पद्धतीने हे 9 जे दहशतवाद्यांची प्रशिक्षण स्थळं आहेत ती उद्ध्वस्त केलेली आहेत, हा अत्यंत कॅलिब्रेटेड आणि प्रेसिजन अशा स्वरूपाचा अटॅक आहे। याच्यामध्ये आपण कुठेही पाकिस्तानच्या लष्कराला टार्गेट केलेलं नाही, 1, आपण कुठेही पाकिस्तानच्या सामान्य जनतेला टार्गेट केलेलं नाही, 2, आपण जे केलेलं आहे ते केवळ दहशतवाद्यांचे जे लॉन्च पॅड्स आहेत त्यांना आपण उद्ध्वस्त केलेलं आहे। त्यामुळे आपण आता प्रश्न असा आहे की भारतामध्ये अशा कोणत्या प्रकारची दहशतवादी तळं नाहीये, अगदी भारतामध्ये अशा कोणत्या प्रकारची प्रशिक्षण तळं नाहीये। त्यामुळे आपल्याकडनं जो अटॅक झाला हा प्रामुख्याने नॉन एस्क्युलेटरी अटॅक अशा कॅटेगरीमध्ये मोडतो। म्हणजे याच्यातनं कोणत्याही प्रकारचं संघर्ष वाढणार नाहीये, एस्क्युलेशन होणार नाहीये। पण आता प्रश्न आहे की पाकिस्तान रिॲक्ट कसं करतो। आता पाकिस्तान समोरचा प्रश्न असा की भारतावर अटॅक करायचा तर कुठे करायचा? ब्रिगेड कमांडरवर करायचा, बटालियनवर करायचा, कारण जिथं कुठे ते करतील, कारण आमच्याकडे ते काही दहशतवादी तळं नाहीयेत। बरोबर। त्यामुळे प्रश्न असा आहे की पाकिस्तान रिॲक्ट कसं करतो याच्यावरती सगळ्या गोष्टी विसंबून आहेत।
सर, म्हणून आपण जे पाकिस्तान केलेलं रिॲक्ट आहे कसा करतोय असं आपण म्हणत असताना आता सुद्धा माहिती अशी समोर येते की लाईन ऑफ कंट्रोलवर पाकिस्तानी सैन्याकडून गोळीबार सुरू आहे. 3 जणांचा बळी गेलेला, याच्यामध्ये 3 जण ठार झालेले आहेत, सामान्य नागरिक. पाकिस्तान विषयी काय म्हणायचं? कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडं हे तर आपण कायमच म्हणतो. इतका मोठा स्ट्राईक झालाय, कंबरड मोडले, तरी सुद्धा पाकिस्तानच्या कुरापती सुरू आहेत. ते नक्कीच आहे. याचं कारण असं आहे की त्यांना आता हे त्यांना याची कल्पना होती, कारण काल पंतप्रधान शहबाज शरीफ पासून त्यांचे सगळे जे मोठे नेते होते ते ISI हेडक्वार्टरमध्ये होते. त्यांना अशा स्वरूपाची कल्पना होती, पण त्यांना असं वाटत होतं की भारत कदाचित पाकिस्तानचे मिलिटरी इन्स्टॉलेशन टार्गेट करेल. पण मुद्दा असा होता की आणि जरी भारताने टेरर कॅम्प टार्गेट केले तरी ते POK मधले असतील, परंतु यावेळेला सगळ्यात महत्वाचं म्हणजे बहालपूर मधलं जे पंजाब मधलं आहे, जैश ए मोहम्मदचं हेडक्वार्टर आहे, जो अझहर मसूद भारतातनं पळून गेला होता, सोडला गेला होता, त्यांनी पंजाबमध्ये जाऊन ते हेडक्वार्टर इस्टॅब्लिश केलं होतं. त्यामुळे पंजाबमध्ये जर जाऊन आपण ते उद्ध्वस्त करू शकतो, याच्या माध्यमातून आपण मेसेज दिलाय की दहशतवाद्यांना तुम्ही कुठेही लपा, आम्ही तुम्हाला तिथे जाऊन शोधू आणि मारू. त्यामुळे हा एक अत्यंत महत्वाचा मेसेज या माध्यमातून भारताने दिलेला आहे. भारताने कोणत्याही आंतरराष्ट्रीय कायद्याचं उल्लंघन केलेलं नाहीये. भारताकडनं कोणत्याही युद्ध नियमाचं उल्लंघन झालेलं नाहीये. भारताने नॉन स्टेट ऍक्टर्स म्हणजे दहशतवाद्यांवरती अटॅक केलेला आहे. त्यामुळे मला असं वाटतं की भारताकडनं हा नॉन इस्केलेट अटॅक आहे. याच्यातलं युद्ध किंवा संघर्ष वाढू शकत नाही. पाकिस्तानने हे ऍडमिट केलं पाहिजे ना. पण जर पाकिस्तानने रिॲक्ट केलं तर आपण सर्व बाबतीमध्ये तयार आहोत पाकिस्तानची 2 हात करायला. बरं सर, तुम्ही बोलताना मला आणखी एक गोष्ट अशी जाणवली, ती म्हणजे आता पाकिस्तानकडून त्यांचं रडगाणं सुरू झालेलंच आहे. रडगाणंच म्हणावं लागेल. ऍक्ट ऑफ वॉर वगैरे असे शब्द वापरले जातात. मात्र ऍक्ट ऑफ वॉरची काहीतरी व्याख्या असेल, काहीतरी निकष असतील. ते निकष नेमके काय आहेत? अर्थात भारताने ऍक्ट ऑफ वॉर वगैरे केलेलं नाही, मात्र ते निकष नेमके काय आहेत? ऍक्ट ऑफ वॉर मध्ये प्रामुख्याने आपल्या लष्कराकडनं जर सिव्हिलियन्स अटॅक केले गेले, आपल्या लष्कराकडनं जर मिलिटरी टार्गेट अटॅक केले गेले आणि अशा प्रसंगी तो ऍक्ट ऑफ वॉर असू शकतो. हा स्टेट व्हर्सेस नॉन स्टेट आहे. हा स्टेट व्हर्सेस स्टेट नाहीये. म्हणजे 2 देशांमधला हा संघर्ष नाहीये. एक देश आणि एक नॉन स्टेट ऍक्टर म्हणजे दहशतवादी संघटना, यांच्यातला हा असल्यामुळे हा ऍक्ट ऑफ वॉर असू शकत नाही. भारताचा संघर्ष किंवा भारताचं युद्ध जे आता किंवा आमचे अटॅक हे प्रामुख्याने दहशतवादी संघटनांच्या विरुद्ध असल्यामुळे त्याला पाकिस्तानला क्लेमच नाही करतायत. आणि पाकिस्तान सातत्याने हात वर करत आलाय की आम्हाला या दहशतवादी संघटनांशी आमचा संबंध नाही, आमचा त्यांना पाठिंबा नाही, ते इंडिपेंडेंटली ऍक्ट करतात. तर पाकिस्तान ह्याच्यात वाईट वाटण्याचं खरं तर कारणच नाहीये. पण या बाबतीमध्ये पाकिस्तानचा स्वभाव असा आहे की पाकिस्तानकडनं काही रिटॅलिटरी मेजर्स हे घडू शकतात आणि ते घडल्यानंतर भारताला कशा पद्धतीने रिॲक्ट करायचं याच्यावरून एस्केलेशन लॅडर जे आहे त्याच्या घडामोडी भविष्यात निर्धारित करतील. बरं सर, डोनाल्ड ट्रम्प यांची प्रतिक्रिया तात्काळ समोर आलेली होती. तुम्ही सुद्धा ती प्रतिक्रिया ऐकलेली असेल. ते असं म्हणाले, अनेक दशकांपासून, अनेक शतकांपासून हा संघर्ष सुरू आहे, कधीतरी थांबेल अशी अपेक्षा व्यक्त करूया. अतिशय शांततेत त्यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे. त्या प्रतिक्रियेकडे नेमकं कसं पाहायचं? कारण अमेरिकेची भूमिका ही आंतरराष्ट्रीय पातळीवर महत्वाची ठरत आली आहे सर. मला असं वाटतं की अमेरिका ह्या संघर्षामध्ये भारताच्या पाठीशी आहे. डोनाल्ड ट्रम्प हे यापूर्वीपासून पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाला टार्गेट करत आलेले आहेत. दहशतवादाच्या मुद्द्यावरती भारत आणि अमेरिका यांच्यामध्ये हितसंबंधांची परस्पर व्यापकता आहे आणि डोनाल्ड ट्रम्प याचं पूर्ण समर्थन या बाबतीमध्ये आहे. पाकिस्तानचा आंतरराष्ट्रीय दहशतवाद पसरवण्यामधली जी भूमिका आहे ती जगापासून अजिबात लपलेली नाहीये. त्यामुळे अमेरिकेला देखील त्याचा त्रास आहे. जरी अमेरिका आपल्या शॉर्ट टर्म इंटरेस्टसाठी ते मान्य करत नसला तरी पाकिस्तानची भूमिका जागतिक दहशतवाद पसरवण्यामध्ये काय आहे, पाकिस्तानमधल्या दहशतवादी संघटनांचे आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनांशी म्हणजे अल कायदा असेल, आयसिस असेल, यांच्याबरोबर कशा प्रकारचे संबंध आहेत, या गोष्टी जगापासून अमेरिकेपासून लपलेल्या नाहीयेत. त्यामुळे युनायटेड नेशनच्या सिक्युरिटी काउन्सिलमध्ये काल ज्या पद्धतीने क्लोज डोअर डिस्कशन झाले आणि ज्या पद्धतीने पाकिस्तानला अपमानित करण्यात आलं की लष्कर ए तैयबा त्याच्यामध्ये हात असू शकतो, या संघटनांवरती पाकिस्तान नियंत्रण ठेवत नाही. आणि त्याच वेळेला अमेरिकेने क्लिअर केलं की हा भारत आणि पाकिस्तान मधला द्विपक्षीय प्रश्न आहे, त्यामुळे तुम्ही आंतरराष्ट्रीय मदत मागू नका. ज्या गोष्टी आहेत तुम्ही दोन्ही देश चर्चेच्या माध्यमातून सोडवा, सिमला अकॉर्डच्या माध्यमातून. त्यामुळे मला असं वाटतं अमेरिकेची भूमिका क्रिस्टल क्लिअर आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी हार्श रिॲक्शन अजिबात दिलेली नाहीये. आम्ही गोष्टी मॉनिटर करतो आहोत, एवढीच त्यांची रिॲक्शन आहे.
सर, या ऑपरेशन सिंदूरच्या टायमिंग विषयी सुद्धा बोलावं लागेल. म्हणजे 22 एप्रिल रोजी पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा भ्याड हल्ला झालेला होता. साधारण 16 दिवस गेले आणि 16 दिवसांनंतर रात्री 1:30 वाजता भारतानं हा स्ट्राईक केलेला आहे. मात्र 16 दिवस सुद्धा भारत शांत नव्हता. या 16 दिवसांमध्ये सुद्धा भारतानं वेगवेगळ्या मार्गानं पाकिस्तानचं कंबरडं मोडलेलंच आहे. या टायमिंग विषयी थोडं, या 16 दिवसांविषयी थोडं. हे बघा, यावेळेला ज्या पद्धतीने पहिले आपण पहलगाम असेल किंवा उरी असेल यांच्या हल्ल्यानंतर भारताने रिॲक्शन दिल्या होत्या, त्या रिॲक्शन मध्ये आणि ह्या आजच्या रिॲक्शन मध्ये गुणात्मक फरक आहे. पहिल्या वेळेला आपण ज्या गोष्टी केलेल्या होत्या त्या कायनेटिक रिॲक्शन ज्याला म्हणतो, म्हणजे त्यांच्याकडनं अटॅक झाला, आपण त्याची प्रतिक्रिया म्हणून ह्या गोष्टी केल्या. यावेळेला मात्र आपण प्रामुख्याने कायनेटिक रिॲक्शन न करता, पहिले न करता आपण प्रतिरोधनाचं साधन वापरलं, ज्याला आपण ऍक्ट ऑफ डेटरन्स असं म्हणतो. म्हणजेच काय की भविष्यामध्ये पाकिस्तानकडनं अशा घडामोडी घडू नयेत त्यासाठी आपण अशा गोष्टी केल्या की ज्या आजपर्यंत केलेल्या नव्हत्या. जसं सिंधू नदी पाणी वाटप करार आपण स्थगित केला, जो आजपर्यंत आपण कधीही केलेला नव्हता. त्यामुळे आणि जर पाकिस्तान हे ठणकावलं आपण की जर तुम्ही अशा प्रकारच्या कृत्यांपासून परावृत्त झाला नाहीत तर तुम्हाला भविष्यामध्ये पाण्याशिवाय राहावं लागेल, तुमच्याकडच्या सर्वसामान्य जनतेला त्रास होईल, हा मेसेज आपण दिला. त्यानंतर त्यांची राजनैतिक कोंडी केली, व्यापारी कोंडी केली, आर्थिक पातळीवरती IMF कडनं त्यांना बेलआउट पॅकेज. खरंय सर, तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे मागच्या 16 दिवसांमध्ये भारतानं पाकिस्तानला चांगलाच धडा शिकवलेला आहे. तर भारतासमोर पाकिस्तान पुन्हा निष्प्रभ झालेला आहे. भारतानं हल्ला केला, पाकिस्तान केवळ पाहत राहिला. पाकिस्तानचं एअर डिफेन्स पूर्णपणे फेल झालेला आहे, पूर्णपणे अयशस्वी ठरलेला आहे, अपयशी ठरलेला आहे. स्कॅल्प मिसाईल कडून दहशतवादी ठिकाणाचा अचूक वेध घेण्यात आलाय. तर हॅमर बॉम्बच्या वर्षावानं दहशतवादी तळ उद्ध्वस्त झाले. Pakistani occupied Kashmir and all the names that you mentioned, Bahawalpur and Murid and all are important townships, and the terrorist camps were located inside the town because they wanted protection of people who were staying around them, so that if somebody tries to target them, a collateral damage will take place on the civilian population, and then they can claim that India has gone in for has violated the human rights. So therefore, our surveillance has to be our surveillance was very good. Our intelligence was good. The targets were precisely hit. They were hit at night time where they expected the things to happen least. So therefore, a very good success has been achieved, and most of the terrorist infrastructure which was known at this point of time has been destroyed, and therefore we are taken a revenge. And Pakistan now has started asking for holding a United Nations Security Council meeting, which means they are incapable of taking a counter strike on India. And also, of course, at some places the artillery started firing, so that will mean further damage on the Pakistanis. Exact detail will come to know in a short while, but the fact remains that we have taken a good revenge by destroying all known infrastructure of the 3 major terrorist groups which have been operating in Jammu and Kashmir. So how things will go from here now, and what should be the Indian stand and the armed forces stand from here on? There are two levels at which we have to look. One is the military level, in which Pakistan can strike against us with the help of तर भारताच्या एअर स्ट्राईकची पाकिस्तानमध्ये मोठी दहशत निर्माण झालेली आहे. पाकिस्तानच्या पंजाबमध्ये शाळा आणि कॉलेजेस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. भारताच्या एअर स्ट्राईक नंतर पाकिस्तानमध्ये मोठी दहशत निर्माण झालेली आहे. पाकिस्तान पुरता घाबरलेला आहे, पुरता खचलेला आहे. शाळा आणि कॉलेजेस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. या संदर्भात बोलूया. आपले प्रतिनिधी किरण ताजने आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. किरण, आपण जसं म्हणत होतो, पाकिस्तानचं कंबरडं मोडलेलं आहे. पाकिस्तान आता पुरता खचलेला आहे. शाळा कॉलेजेस बंद ठेवण्याचा निर्णय पाकिस्ताननं घेतला या स्ट्राईक नंतर. स्ट्राईक मध्यरात्रीच्या वेळेला करण्यात आला. त्यानुसार पाकिस्तानची जी यंत्रणा आहे ती पुरती बिघडलेली आहे आणि यामध्ये थेट पाकिस्तानमधलं जे पंजाब प्रांत आहे त्या ठिकाणी शाळा कॉलेजेस बंद ठेवण्याचा निर्णय तिथल्या प्रशासनानं घेतलेला आहे. त्यामुळे नेमकं काय करावा या एअर स्ट्राईकच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं भारतानं जो अटॅक केलेला आहे त्यामुळे पाकिस्तानची संपूर्ण यंत्रणा जी आहे ती कोलमडून गेलेली आहे. आपण जर बघितलं तर बहावलपूरमध्ये देखील ज्या पद्धतीनं जो अटॅक करण्यात आला त्यामध्ये जे जखमी झालेले आहेत त्यांच्या रांगा लागलेल्या आहेत. त्या ठिकाणी अक्षरशः ऍडमिट करून घेण्यासाठी सुद्धा व्यवस्था नाहीये.
नाहीये इतक्या मोठ्या पद्धतीनं भारतानं उत्तर दिलेलं आहे. त्यामुळे एकूणच जर बघितलं तर या संपूर्ण या एकूणच पार्श्वभूमीवर पाकिस्तानला नेमकं काय करावं अशा स्वरूपाची स्थिती या पाकिस्तानची झालेली आहे. त्यामुळे भारतानं एक प्रकारे पाकिस्तानला मोठा धडा शिकवलेला आहे. या एअर स्ट्राईकच्या माध्यमातून जो पर्यटकांना ज्या पद्धतीनं हल्ला केलेला होता त्याचा बदला एक प्रकारे भारतानं पाकिस्तानचा या दरम्यान घेतलेला आहे. विक्रांत. बरं, धन्यवाद किरण. दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी. आपण पाहतोय पाकिस्तानमध्ये मोठी दहशत निर्माण झालेली आहे आणि या संदर्भातले काही तपशील आपल्याला पाहायचे आहेत. ऑपरेशन सिंदूरमध्ये 9 ठिकाणी 24 स्ट्राईक करण्यात आलेले आहेत. नेमके कुठे किती स्ट्राईक करण्यात आलेले आपण पाहूया. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत 9 ठिकाणी 24 स्ट्राईक करण्यात आलेले आहेत. तर अहमदपूर पूर्वमध्ये 4 हल्ले 4 स्ट्राईक करण्यात आलेले आहेत. मुझफ्फराबादमध्ये 7 हल्ले करण्यात आले. तर कोटलीमध्ये 5 हल्ले करण्यात आलेत. नेमके कुठे किती हल्ले करण्यात आलेत, कारण 9 ठिकाणी एकूण 24 हल्ले करण्यात आलेले आहेत. तर मुरिदकेमध्ये 4 हल्ले करण्यात आलेत. त्यानंतर सियालकोटमध्ये 2 हल्ले करण्यात आले. शक्करगडमध्ये 2 हल्ले करण्यात आले. त्यानंतर जाऊया, आपले प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्यासोबत आहेत. शिवाजी, खरं तर कुठं किती हल्ले करण्यात आलेले आहेत त्याचा सगळा तपशील आता हळूहळू समोर यायला लागलेला आहे. आणखी बराच तपशील हा जसजसा वेळ पुढे जाईल तसतसा समोर येईल. आतापर्यंत समोर आलेला नेमका तपशील काय आहे? ज्या ज्या ठिकाणावरून दहशतवाद्यांनी भारताविरुद्ध प्लॅन केले ते सगळे ठिकाणं आतापर्यंत उद्ध्वस्त करण्यात आले. 26/11चा हल्ला ज्या मजूर असं काय नाव त्याचं त्याने तयार केला होता, तर त्याचा अड्डा, त्याची जी सुबहानअल्लाह मस्जिद आहे ती उडवण्यात आलेली आहे. त्यानंतर 26/11चा जो हल्ला केला मुरिडकेमधून ते देखील उडवण्यात आलेलं आहे. आत्तापर्यंतचे जे भारताविरुद्ध कट कारस्थानं रचले गेले त्या सगळे ठिकाणं जे आहेत ती आता उडवण्यात आलेली आहेत. मसूद अझहरचा असो किंवा जैश ए मोहम्मदचा असो, लष्कर ए तोयबाचा असो किंवा जी नव्यानं TRF नावाची संघटना आली होती त्याचे असो, सगळ्यांचे दहशतवादी जे स्थानकं आहेत ते उडवण्यात आले. तर यामागे उद्देश असा आहे की या फक्त भारताने दहशतवादी ठिकाणं भारतावरती मला अजून काहीच माहिती नाहीये. मी आता तुम्हाला सगळं माहिती घेऊन सांगते. आम्ही तुम्हाला आत बोलून सगळं देतो व्यवस्थित, फक्त थोडंसं थांबा. आपण बघतोय की प्रगती जगदाळे होत्या ज्यांनी आपले प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्यासोबत आहेत. पुन्हा एकदा त्यांच्याकडे जाऊया. शिवाजी, तुम्ही जो तपशील देत होता तो पुन्हा एकदा. जे हल्ले झालेले आहेत जगामध्ये कुठेही हल्ले झाले त्याच प्रत्येक ठिकाणच्या हल्ल्याचं कनेक्शन जे आहे ते पाकिस्तानशी जोडलं जातं आणि हे जे कनेक्शन आहे हाच तो भाग आहे. आणि त्या भागामध्ये दहशतवाद्यांची फौज तयार करण्याचं काम हे पाकिस्तान करत आलेलं आहे आणि जगामध्ये हल्ले करण्याचं काम ते करत असतात. त्या ठिकाणावरती भारताने हल्ले केलेले आहेत. तर एकंदरीत भारताने फक्त भारताचा शत्रुराष्ट्र असलेल्या पाकिस्तानवरती हल्ला केलेला नाही, तर जगावरती हल्ला दहशतवादाच्या माध्यमातून हल्ला करणाऱ्या पाकिस्तानचे गड जे आहेत ते उद्ध्वस्त केलेले आहेत. 26/11चा हल्ला ज्या ठिकाणाहून झाला त्या ठिकाणी देखील भारताने आता हल्ला केलेला आहे. कारण 26/11च्या हल्ल्याची प्लॅनिंग ज्या दहशतवादी अड्ड्यावरून तयार करण्यात आली होती. एवढंच काय, ज्या परिसरामध्ये मी उभा आहे त्या संसदेवर हल्ला करण्याची प्लॅनिंग ज्या ठिकाणी तयार करण्यात आली त्या मसूद अझहरच्या ठिकाणी देखील त्याच्या मस्जिदीवरती देखील हल्ला करण्यात आलेला आहे. तिथे 3 लोकांचा मृत्यू झाला असं पाकिस्तान सांगताय. तर एकंदरीत हा भारताने जो हल्ला केलेला आहे हा हल्ला पाकिस्तानच्या दहशतवादी अड्ड्यावरती आहेच, मात्र हे पाकिस्तानचे अड्डे जे आहे हे जगाच्या दहशतवाद्यांचे आश्रयस्थान होते आणि जगाला वाचवण्यासाठी भारताने हे सगळ्यात मोठं अस्त्र हातात घेत पाकिस्तानच्या दहशतवादी अड्डे जे आहेत ते नष्ट केलेले आहेत. आता या सगळ्या अड्ड्यांमध्ये आपण जर पाहिलं तर जसं मी तुम्हाला सांगितलं की ओसामा बिन लादेन यांच्याकडे सापडला. जगातले जे कुख्यात दहशतवादी आहेत जे जगावरती अटॅक करण्याचं काम करतात ते सगळे या ठिकाणी सापडतात आणि त्यांच्यावरती हल्ला करण्याचं काम भारताने केलेलं आहे. दुसरा मुद्दा आहे की शिवाजी, तुम्हाला काही वेळासाठी थांबवतो. हे दृश्य आपण पुण्यामधून पाहतोय. अतिशय योग्य.
अतिशय योग्य नाव दिलंय त्यांनी. सिंदूर ऑपरेशन मोदी सरांनी जे हे नाव दिलंय त्याच्यासाठी मी त्यांचे आभार मानेल, कारण त्यांच्या सगळ्या लेकींचं सिंदूर त्या दहशतवाद्यांनी मिटवून टाकलेलं आणि आज त्यांनी तेच नाव दिलं. मला ते नाव वाचल्यानंतर अतिशय डोळ्यात पाणी आलं की त्यांना जाणीव आहे आमची. आता मी मला अजून काहीच माहिती नाहीये. मी आता तुम्हाला सगळं माहिती घेऊन सांगेन. आम्ही तुम्हाला आत बोलून सगळं देतो व्यवस्थित, फक्त थोडंसं थांबा. तरी प्रतिक्रिया आपण ऐकत होतो. जे मृत पावले पहलगामच्या हल्ल्यामध्ये त्यांच्या कुटुंबियांची ही प्रतिक्रिया होती. आपण या ऑपरेशनच्या नावाविषयी बोलत होतो. ऑपरेशन सिंदूर. सिंदूर म्हणजे कुंकू, ज्यांचं कुंकू पुसलं गेलं होतं. उनके ऊपर जबरदस्त हमला किया है और ये जबरदस्त हमला इतना भयानक था कि वहां पर मानो पूरी दिवाली ही हमने खोल दी है. रात भर एलओसी के ऊपर दिवाली चलती रही, सीज फायर वायलेशंस चलता रहा, जवाबी कार्रवाई हम तगड़े तरफ से दे रहे हैं और ये पूरा जो एक्शन है ये पूरा हुआ है जिसका नाम है ऑपरेशन सिंदूर. और इसके लिए हमने किस प्रकार से तैयारी करी है, हमने एनटीआरओ द्वारा जो टारगेट्स स्पेसिफिकली जो नोट डाउन किए थे उन टारगेट्स के ऊपर हमने काम किया. वो टारगेट्स के ऊपर हम किस प्रकार से पिन पॉइंट हिट कर सकते हैं उसको हमने डिसाइड किया और फिर ये रात को हमला हुआ है. और ये यूजुअली हमला हम लोग जब भी शत्रु के ऊपर हमला करते हैं वो इस समय पर, ऐसे समय पर करते हैं जब सैनिक, दूसरे देश के जो लोग होते, सैनिक होते, वो सो रहे होते. बिलीव यू मी, हमने कोई भी सिविलियन टारगेट के ऊपर हिट नहीं किया है. हमने सिर्फ और सिर्फ आतंकवादी ठिकानों के ऊपर, हिजबुल, लश्कर, इनके कैंप को नेस्तनाबूद कर दिया है और बर्बाद कर दिया है. आगे और क्या होता है इसके लिए इंतजार करेंगे हम जरूर, लेकिन अभी एक्शन शुरू हो गया है और युद्ध का ब्युगल ये हमने बजा दिया है. तर या सगळ्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. आपण सतीश ढगे सर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. आपण त्यांच्याकडे जाऊया. सतीश ढगे सर, या नावाविषयी आपल्याला बोलावं लागणार आहे. ही प्रतिक्रिया सुद्धा या नावासंदर्भातली होती. ऑपरेशन सिंदूर, ज्यांचं कुंकू पुसलं गेलं. तुम्ही जर आमच्या आया बहिणींचं कुंकू पुसाल तर त्या कुंकवाचा रंग जो असतो लाल रंग, त्याच लाल रंगाचं रक्त हे दहशतवाद्यांचं वाहिलं जाईल, हा संदेश देण्यासाठी म्हणून हे ऑपरेशन सिंदूर असं नाव ठेवण्यात आलंय म्हणायचं का? ऑपरेशन सिंदूर हे रात्री 1:30 वाजता पार पडलेलं आहे. दहशतवाद्यांच्या 9 ठिकाणांवर भारतानं स्ट्राईक केलेला आहे. 24 हल्ले केलेले आहेत. आपले प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी या संदर्भात बोलूया. शिवाजी, ज्याविषयी तुम्ही काही वेळापूर्वी बोलत होतात, खरं तर भारताकडून केवळ भारताच्या शत्रूवर हल्ला करण्यात नाही आलेला, तर संपूर्ण जगाचे शत्रू आणि त्यांचं कंबरड मोडण्यात आलेलं आहे. त्याच विषयी आणखी थोडं विस्ताराने बोलूया. अगदीच, कारण आतापर्यंतचे दहशतवाद्यांचे आपण जर हल्ल्यांचे धागे पाहिले ते पाकिस्तानशी जुळतात. म्हणजे आपण ओसामा बिन लादेनचं उदाहरण घेतलं होतं की कुख्यात दहशतवादी ओसामा बिन लादेन सापडला तर कुठे पाकिस्तानमध्ये. म्हणजे जगालाही माहिती आहे आणि इतके दिवस जी अमेरिका आपल्या विरोधात होती ती अमेरिका आता भारतासोबत आहे. त्यांना माहिती आहे की जोपर्यंत त्यांना त्या दहशतवाद्याचा फटका बसला नाही तोपर्यंत त्यांना हे गोष्टी समजल्या नाही. मात्र त्यांच्या देशावरती जेव्हा हल्ला झाला तेव्हा त्यांनी ओसामा बिन लादेनला तिथं घुसून मारलं आणि भारतावरती आज हल्ला झाल्यानंतर भारताचा देखील तो हक्क आहे की भारताच्या विरोधात ज्यांनी षडयंत्र केलेलं आहे. खरं शिवाजी, तुम्ही जोडलेले राहात, तुमच्याशी बोलायचं आहेच. अगदी सविस्तर बोलूया. आपल्यासोबत सतीश ढगे सर सुद्धा आहेत. आपण त्यांच्याकडे जाऊया. सतीश ढगे सर, या ऑपरेशनच्या नावाविषयी बोलावं लागेल. पुण्यामधून जे मृत पावले त्यांच्या कुटुंबियांच्या प्रतिक्रिया समोर येत होत्या, त्यांचं असं म्हणणं आहे ऑपरेशन सिंदूर अतिशय उत्तम नाव दिलं गेलेलं आहे. तुम्ही जर आमच्या आया बहिणींचं कुंकू पुसाल तर उत्तर हे असंच मिळणार. हा मेसेज देण्याचा प्रयत्न या नावाच्या माध्यमातून. नक्कीच 22 एप्रिलचा जो हल्ला झाला होता आणि या हल्ल्याचं अगोदर सुद्धा मागच्या 3 दशकांपासून आपण दहशतवादाचे बळी त्या ठिकाणी ठरत आलेलो आहोत. पण या हल्ल्याचं वैशिष्ट्य असं होतं आणि मी ते 3Tच्या माध्यमातून त्याचं विश्लेषण केलं होतं की याची टायमिंग जी साधली होती आणि त्याहून महत्वाचं टार्गेट आणि TRF.
टार्गेट जे होते नाव विचारून धर्म विचारून तुम्ही सुनता केली आहे की नाही हे चेक करून या इस्लामिक दहशतवाद्यांनी ज्या प्रकारे टार्गेट केलं होतं त्यातल्या पुरुषांना आणि एक प्रकारे आया बहिणींचं कुंकू पुसलं होतं, सिंदूर पुसलं होतं आणि याचा बदला जो आहे तो येणं आवश्यकच होतं. अशा प्रकारचा बदला त्या ठिकाणी आला. फक्त बदला नाही आला, अतिशय प्रोफेशनली आपण हे सगळं ऑपरेशन त्या ठिकाणी पार पाडलं आणि याला नाव सुद्धा जे दिलं तर ऑपरेशन सिंदूर. मला या ठिकाणी एक आवर्जून गोष्ट नमूद करावीशी वाटते की काही दिवसांपूर्वीच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, म्हणजे ही बातमी मीडियाच्या माध्यमातून आपल्या त्या ठिकाणी आली की प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटीची मीटिंग झाल्यानंतर ऑपरेशनल फ्री हँड दिला आर्म्ड फोर्सेसला. याचा अर्थ काय होता? याचा अर्थ होता की आमच्या आर्म्ड फोर्सेसच्या केपेबिलिटी विषयी, त्यांच्या क्षमतेविषयी सरकारच्या मनामध्ये किंवा भारतीयांच्या मनामध्ये कुठलीही शंका नाही आणि म्हणून तुम्ही प्रोफेशनली एक्सपर्ट आहात. नरेंद्र मोदीला जे आहे ऑपरेशनल प्लॅन मधलं त्या ठिकाणी काही कळत नसेल, पण ऑपरेशनल प्लॅनशी संबंधित जे आहेत आमचे आर्म्ड फोर्सेस एक्सपर्ट आहेत आणि म्हणून तुम्हीच याविषयीचा निर्णय घ्या. अशा प्रकारचा फ्री हँड दिला आणि काहीच दिवसामध्ये ज्या प्रकारची मोहीम फत्ते आपण केली, हा फक्त टप्पा पहिला आहे, फेज 1 आहे ऑपरेशन सिंदूरचा. ज्या प्रकारे आपण ती जी आहे मोहीम फत्ते केली, ज्यामध्ये अत्यंत रिस्पॉन्सिबली आपण हे सगळं प्लॅन केलं, अटॅक केलं आणि फक्त दहशतवाद्यांचे तळच आपण उद्ध्वस्त केले. सामान्य पाकिस्तानच्या नागरिकांना कुठलीही हानी पोहोचली नाही आणि एवढंच नाही तर एस्केलेशन होऊ नये म्हणून आंतरराष्ट्रीय नियमांना सुद्धा जर आपण पाहिलं तर आपण पाकिस्तानच्या लष्कराविरुद्ध कुठली कारवाईच त्या ठिकाणी केली नाही. आमची कारवाई जी होती पाकव्याप्त काश्मीर, जो खरोखरच भारताचा अधिकृत भाग आहे, त्या पाकव्याप्त काश्मीर मधले काही एलिमेंट्स जे आहेत जे भारतामध्ये दहशतवाद पसरवतात, आम्ही त्यांच्या विरुद्ध कारवाई केलेली आहे. आमच्याकडे अशी बातमी होती, असे इंटेलिजन्स इनपुट होते, त्याच्यानुसार आम्ही पाकिस्तानच्या पंजाब प्रॉव्हिन्स मधल्या काही एरियामध्ये त्या ठिकाणी अटॅक केलेला आहे. म्हणून अत्यंत प्रोफेशनली हे आपण त्या ठिकाणी केलेलं आहे आणि ऑपरेशन सिंदूर हे जे नाव दिलेलं आहे ते अत्यंत संयुक्तिक आहे, भारतीयांच्या भावनांचा आदर करणारं आणि एक प्रकारे जे आहे योग्य असंच नाव त्या ठिकाणी दिलं असं जर आपण म्हटलं ते चुकीचं ठरणार नाही. बरं सर, जोडलेलेच राहा. आणखी एक महत्वाची माहिती याच सगळ्या ऑपरेशन संदर्भात समोर येते. ऑपरेशन सिंदूर नंतर अजित डोवाल यांनी अमेरिकेचे NSA मार्को रुबियो यांच्याशी चर्चा केली. कारवाईची अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबियो यांना माहिती सुद्धा दिलेली आहे. हा सगळा कशाचा भाग आहे? तर हा सगळा भाग आहे डिप्लोमॅटिकली कशा प्रकारे भारत सज्ज होता या सगळ्या हल्ल्यासाठी. या हल्ल्यानंतर, या स्ट्राईक नंतर भारतानं काय करायचं, काय केलं पाहिजे हे कशा प्रकारे आधीच ठरलेलं होतं. भारत कशा प्रकारे डिप्लोमॅटिकली सुद्धा सज्ज होता आणि अस्त्रांच्या बाबतीत, शस्त्रांच्या बाबतीत तर सज्ज होताच. हे रात्री 1:30 वाजता सिद्ध झालेलं आहे. हे सगळं अधोरेखित करतंय की भारत कशा प्रकारे दोन्ही रित्या सज्ज होता. तर जम्मूच्या 5 जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक संस्था बंद राहणार आहेत. जम्मू काश्मीरमध्ये हाय अलर्ट देण्यात आलाय, तर सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली. ऑपरेशन सिंदूर नंतर सुरक्षेच्या दृष्टीनं शैक्षणिक संस्था बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. यानंतर आपण जाऊया, सतीश ढगे सर आपल्यासोबत जोडलेले आहेत. सतीश ढगे सर, आता आपण पाहिलं अजित डोवाल यांच्याकडून अमेरिकेकडे लगेच फोन करण्यात आला. डिप्लोमॅटिकली भारत कसा सज्ज आहे त्याविषयी आपण बोलत होतो. म्हणजे आंतरराष्ट्रीय पातळीवर कोणताही प्रॉब्लेम येऊ नये, कोणताही अडथळा निर्माण होऊ नये. तुम्ही ज्याविषयी बोलत होतात कोणत्याही सिव्हिलियनला इजा पोहोचलेली नाहीये. डिप्लोमॅटिकली सुद्धा पाकिस्तान अडकलाय भारताच्या ट्रॅपमध्ये. नक्कीच, म्हणजे त्या प्रकारची तयारी आपण केली होती. एका बाजूला आर्मी आणि एअरफोर्स यांचं जे जॉईंट ऑपरेशन या ठिकाणी राहिलं, अतिशय शिस्तबद्ध पद्धतीनं प्लॅन करून आपण त्या ठिकाणी केलं आणि त्याला सपोर्टिंग सिस्टम जी होती ती आपल्या ब्युरोक्रेसीची, मुख्यतः मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्सची सुद्धा होती. मागच्या काही दिवसांमध्ये आपण पाहिलं की किती मोठ्या प्रमाणावर डॉक्टर S जयशंकर अत्यंत उत्कृष्ट अशा प्रकारचे जे आहेत, कारण ते भारताचे फॉरेन सेक्रेटरी राहिलेले आहेत म्हणून त्यांना जे दांडगा अनुभव आहे आणि आता राजकारणात आल्यामध्ये अतिशय सिस्टमॅटिकली ते त्या ठिकाणी काम करतायत, त्यांची टीम त्या ठिकाणी काम करते. अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय जनमत हे आपल्या बाजूने कसं यावं यासाठी त्यांनी मागच्या 2 आठवड्यांमध्ये प्रयत्न केले आणि त्याच प्रयत्नांचा इम्पॅक्ट म्हणजे हा हल्ला केल्यानंतर आपल्या मित्र राष्ट्रांना आपण जे आहे एक प्रकारे म्हणजे त्यांना जे आहे कॉन्फिडन्स मध्ये घेतलं, त्यांचा विश्वास संपादन केला आणि तो हल्ला झाल्यानंतरच अमेरिकेचे NSA असतील किंवा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष असतील त्यांनी जे विधान केलं त्यावरून आपल्याला दिसतंय की ते जे आहेत नक्कीच आपल्या सपोर्टमध्ये त्या ठिकाणी. आत्ताच ही चर्चा योग्य नाही, पण जर पाकिस्ताननं रिटॅलिएट केलं, कारण पाकिस्तान जो आहे तो कमकुवत आहे आणि अल्टिमेटली एक खरंच जर चिघळत गेलं तर पाकिस्तानकडे एकच पर्याय आहे आणि तो म्हणजे सो कॉल्ड न्यूक्लिअर स्ट्राईक, न्यूक्लिअर वेपन्स. तिथपर्यंत ते जाणारच नाही आणि भारताजवळ सुद्धा जी आहे ती केपेबिलिटी त्या ठिकाणी. पण समजा
तसा जर प्रश्न निर्माण त्या ठिकाणी झालाच तर माझ्या मते डिप्लोमॅटिकली जो विश्वास आपण संपादन केलेला आहे, डिप्लोमॅटिकली एक प्रकारे आंतरराष्ट्रीय जनपद आणि त्यातल्या त्यात महत्वाचे हे जे महासत्ता आहेत, रशियासारखं राष्ट्र आहे, अमेरिकेसारखं राष्ट्र आहे, फ्रान्स सारखं राष्ट्र आहे, त्याचबरोबर अरब राष्ट्रांमधली काही महत्वाची राष्ट्र UAE, सौदी अरेबिया, ही जी आपल्या बाजूने आहेत किंवा त्यांचा जो विश्वास आपण संपादन केलेला आहे, एक प्रकारे पाकिस्तानला न्यूक्लिअर वेपन्स वापरण्यापासून परावृत्त करण्यामध्ये यांची खूप महत्वाची भूमिका त्या ठिकाणी असू शकेल. म्हणून डिप्लोमॅटिकली सुद्धा जे आहे स्टेज 1 म्हणजे आपला जो आहे फक्त फेज 1 झालेला आहे ऑपरेशन सिंदूरचा, डिप्लोमॅटिकली सुद्धा जो आहे आपला मोठा विजय आहे आणि ऑपरेशनली मिलिटरी ऑपरेशनच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं हा मोठा विजय आहेच. हे सगळं जग त्या ठिकाणी पाहतंय. त्या प्रकारचे प्रूफ सुद्धा भारताच्या आर्म फोर्सेसकडे आहेत, इंटेलिजन्सच्या माध्यमातून सुद्धा ते आपण जमा केलेले आहेत आणि अमेरिकेचे सॅटेलाइटनी सुद्धा जे आहे सगळं त्या ठिकाणी कॅप्चर केलं असेल. म्हणून 2019च्या बालाकोट एअर स्ट्राईकच्या वेळेस ज्या प्रकारे पाकिस्ताननं दावा केला होता की आमच्यावर हल्ला झाला तर जे आहे आमचं काही बिघडलंच नाही, 2-4 झाडं पडले आणि काय 2-4 जे आहेत पक्षी मारले गेले, आता त्यांनी तसा दावा करावा. तो दावा त्यांनी तसा केलेलाही नाही. काही तासांमध्येच त्यांनी मानलं की हो आमच्या काही मदरशांवर हल्ला झालेला आहे, काही जे आहेत आमचे लोक त्या ठिकाणी मारले गेलेले आहेत, पाक ऑक्युपाईड काश्मीरमध्ये हल्ला त्या ठिकाणी झालेला आहे. आम्ही म्हणतोय की 9 ठिकाणी जे आहे आम्ही बिलकुल टार्गेटेड असे अटॅक केले आहेत. पाकिस्ताननं ऍक्सेप्ट केलं की 5 ठिकाणी त्या ठिकाणी हल्ले झाले. हेही नसे थोडके, कमीत कमी 5 तर ऍक्सेप्ट केलं, कमीत कमी काही जण मेले हे तर त्यांनी ऍक्सेप्ट केलं. हळूहळू ज्यावेळेस दबाव वाढेल आणि बाकीची ग्राउंड रियालिटी त्यांना त्यावेळेस कळेल तर मग हळूहळू जे आहेत हे सगळ्या गोष्टी सुद्धा बाहेर त्या ठिकाणी येतील. एकूणच पाहता ऑपरेशनल त्याचबरोबर डिप्लोमॅटिक अशा प्रकारचा आपला हा विजय आणि मी म्हणेल की आता त्याची सुरुवात राजकीय विजय या पॉईंट ऑफ व्ह्यूने सुद्धा त्या ठिकाणी केली जाईल. कारण अशा बातम्या येत आहेत की नरेंद्र मोदी, खरोखरच नरेंद्र मोदी हे सेंट्रल फिगर या ठिकाणी होते, सगळ्या या कारवाईमध्ये जे आहे त्यांचा महत्वाचा रोल त्या ठिकाणी होता आणि रात्री त्यांनी बसून या सगळ्या कारवाईला सुपरवाईज केलं, अशा प्रकारच्या सुद्धा बातम्या येत आहेत. तशा प्रकारचे काही फोटो सुद्धा आपण पाहिलेले आहेत आणि येणारे कित्येक दिवस ते फोटोज आपल्याला त्या ठिकाणी दिसतील. मला आठवतं 2011 मध्ये ज्यावेळेस अबोटाबादमध्ये घुसून अमेरिकेनं कारवाई त्या ठिकाणी पाकिस्तानमध्ये केली होती आणि त्यावेळेस अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष त्यांचे फोटोग्राफ की कशा प्रकारे ही सगळी काउंटर इन्सर्जन्सी ऑपरेशनची जी कारवाई होती ती त्यांनी त्या ठिकाणाहून सुपरवाईज केली किंवा त्या ठिकाणाहून पाहिली, तशाच प्रकारचे फोटो नरेंद्र मोदींचे आता येणाऱ्या काळामध्ये व्हायरल झालेले आपल्याला त्या ठिकाणी दिसतील. एकूणच राजकीय नेतृत्वाचा, मिलिटरीचा आणि डिप्लोमॅटिक अशा प्रकारचा विजय असं जर आपण याचं वर्णन केलं तर ते चुकीचं ठरू नये. ढगे सर, तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे आता क्षणाक्षणाला नवे अपडेट समोर येत आहेत. प्रत्येक अपडेट बद्दल तुमच्याशी बोलायचंच आहे, तुम्ही जोडलेले राहाच. आता आपण आणखी एक बातमी याच सगळ्या हल्ल्याच्या अनुषंगाने पाहतोय. भारताच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानमधील विमानतळ बंद ठेवण्यात आलेत. भारताच्या हल्ल्याच्या भीतीनं विमानतळ बंद करण्यात आले, तर लाहोर असेल, सियालकोट असेल ही विमानतळं बंद करण्यात आलेली आहे. पुढील 24 तासांसाठी ही विमानतळं बंद राहतील असे आदेश पाकिस्तानमध्ये जारी करण्यात आले. तर पहलगाम दहशतवादी हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या शुभम द्विवेदी यांचे वडील संजय द्विवेदी आणि काका मनोज द्विवेदी यांनी भारतानं पाकिस्तानवर केलेल्या कारवाईबद्दल प्रतिक्रिया दिलेली आहे. आपण त्या प्रतिक्रिया पाहूया. खरं तर ज्यांचा मृत्यू झाला त्यांच्या कुटुंबियाकडून सुद्धा आता प्रतिक्रिया समोर येऊ लागलेल्या आहेत. पहलगाम दहशतवादी हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या शुभम द्विवेदी यांचे वडील आणि काका यांनी दिलेल्या प्रतिक्रिया आपण पाहूया. हमारे परिवार ने रात के 2 बजे से कुछ हल्कापन महसूस किया है. जो दिल में हमारे दर्द था उस दर्द में हमारे मलहम लगा है और निश्चित तौर पर मुझे ऐसा महसूस हुआ है कि शुभम की आत्मा को आज सच्चे तौर पे आज शांति मिली है. आत्मा को शांति मिली होगी. जहां पे भी आत्मा होगी उसने शांति का अनुभव किया होगा कि आज जिस तरह उसने देश के लिए बलिदान दिया था उसका आज बलिदान व्यर्थ नहीं गया है. क्या कहना चाहेंगे सेना के लिए और सरकार के? सेना के लिए तो मैं बारंबार सेना को मैं सलाम करता हूं, मैं धन्यवाद देता हूं हमारे देश के तीनों सशक्त सेनाओं के वीर जवानों को जिन्होंने देश की रक्षा के लिए, देश की अस्मिता के लिए अपने धर्म का पालन करते हुए पाकिस्तान में बैठे हुए आतंकवादियों के आकाओं को विध्वंस करके विनाश कर दिया है उन राक्षसों का. मैं सेना को बारंबार सलाम करता हूं और मुझे उम्मीद है कि आने वाले समय में भी अगर किसी तरह की गलत हरकत पाकिस्तान ने करने की कोशिश की तो विध्वंस कर देंगे, विनाश कर देंगे उस आतंकवाद के आका को. जब 22 अप्रैल को हमारा बच्चा शहीद हुआ वहाँ पे, तब भी हमने ऐसा कहा था. हमारे बच्चे के साथ जो बाकी के जितने भी लोग शहीद हुए, तभी मैंने कहा था कि नहीं, एक अब
क्रांति आएगी हमारे देश में। और मुझे विश्वास था कि हमारे माननीय प्रधानमंत्री मोदी जी हमारी भावनाओं का, हमारे जो हम लोग एक दुख के दौर से गुजर रहे हैं उन भावनाओं का आदर करेंगे और आतंकवाद के समूल नाश के लिए वो निश्चित रूप से बहुत कठोर कदम उठाएंगे। आज रात मुझे 2 बजे जब जानकारी हुई कि हमारी भारत की सशक्त सेनाओं ने उस आतंकवाद के समूल नाश का जो बीड़ा था उठाया था, उसकी शुरुआत कर दी है, तो मुझे लगा कि नहीं, अब निश्चित रूप से आतंकवाद का सर्वनाश होकर ही रहेगा। तर आपण बघतो ज्या वेळेला ऑपरेशन सिंदूर राबवलं गेलं त्याच्या वेळेला पाकिस्तानमध्ये नेमकं कुठे किती दहशतवादी होते या सगळ्याची माहिती सुद्धा आता समोर आली आहे। मुरीदकेमध्ये 120, मुझफ्फराबादमध्ये 130, गोगलपूरमध्ये 80 दहशतवादी होते, भिंबर या ठिकाणी 60, कोटलीमध्ये 80, सियालकोटमध्ये 100, चकअमरू या ठिकाणी 80 दहशतवादी होते। या सगळ्याची माहिती, या सगळ्याची आकडेवारी सुद्धा आता समोर आलेली आहे। भारताकडून चोख प्रत्युत्तर म्हणून हे ऑपरेशन सिंदूर राबवलं गेलंय। आणखी तपशील आपण घेणार आहोत। प्रतिनिधी किरण ताजणे आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। किरण, ही जी आकडेवारी समोर आलेली आहे त्या संदर्भात आणखी काय तपशील आहे? तो अतिशय महत्त्वाचा आहे आणि यामध्ये मारेंगे अशा स्वरूपाचा हा एक प्रकारे संदेश आहे, ज्यामध्ये आपण जर बघितलं तर ज्या ठिकाणी अनेकदा आतंकवादी हल्ल्यांचा कट रचलाय त्याच ठिकाणी भारतानं आतापर्यंत एअर स्ट्राईक केलाय आणि आताच्या वेळेलाही अगदी तशाच स्वरूपाचा एअर स्ट्राईक केलाय, ज्यामध्ये जे मुझफ्फराबाद किंवा त्या हवालपूर वगैरे या भागामध्ये ज्या पद्धतीने एअर स्ट्राईक केलेलं आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दहशतवादी होते अशा स्वरूपाची एकूणच माहिती मिळते। आणि त्यामध्ये मुरीदकेमध्ये 120 दहशतवादी होते, मुझफ्फराबादमध्ये 130, गुलपूरमध्ये 80, भिंबरमध्ये 60, कोटलीमध्ये 80, सियालकोटमध्ये 100 आणि चकुमरू या ठिकाणी 80 अशा स्वरूपाचे दहशतवादी त्या ठिकाणी वास्तव्यास होते। आणि एकूणच त्यांचा खात्मा करण्यासाठी एअर स्ट्राईक करण्यात जो आला तो अतिशय महत्वाचा मानला जातो। खरं तर ऑपरेशन सिंदूर ज्या पद्धतीनं भारतानं राबवलेला आहे त्यामध्ये पाकिस्तानला मोठा धडा शिकवलेला आहे। पाकिस्तानला ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी एअर स्ट्राईक केला गेला त्यावेळेला पाकिस्ताननं त्याला प्रत्युत्तर म्हणून त्यांचं जे लढाऊ विमान आहे ज्याचा अभिमान पाकिस्तानला आहे त्याला देखील पाडलेलं होतं। त्यामुळे हे जे दहशतवादी जो अड्डा होता तोच उद्ध्वस्त करण्याचं काम भारतानं केलेलं आहे। त्यामुळे पाकिस्तानला ही मोठी चापराक मानली जाते। जी निश्चित। आणि त्याच्यामुळे आता नेमकं या सगळ्या संदर्भात आता पुढे काय घडतंय, कशा पद्धतीने आणखी पुढे पावले उचलले जातात ते सुद्धा पाहावं लागेल। एकंदरीत पहलगामचा तो दहशतवादी हल्ला होता त्याच्यामध्ये शहीद झालेल्या व्यक्तींकडून सुद्धा आता प्रतिक्रिया येताना दिसत आहेत। एकंदरीत भारतानं उचललेलं हे जे पाऊल आहे त्या सगळ्या संदर्भातली माहिती आता पुढे सुद्धा दिली जाते। अमेरिका, UK, सौदी अरेबिया, UAE यासारख्या देशांना भारताकडून हे जे पाऊल उचललं गेलेलं आहे त्याबाबतची माहिती दिली गेलेली आहे। भारतीय अधिकाऱ्यांकडून ही सगळी माहिती अधिकृतरित्या या सगळ्या देशांना पोहोचवली गेली असं समजतंय। रशियाला सुद्धा या सगळ्या भारताकडून उचलल्या गेलेल्या ऑपरेशन सिंदूर संदर्भातल्या पावलाची माहिती दिली गेलेली आहे। ऑपरेशन सिंदूर मध्ये